हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल तेजा स्पीक. तर तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की आम्ही आलो आहोत कोकणात, पूनमच्या गावी. तर इथे आल्यानंतर काही ना काहीतरी होणारच आहे. तर मग आज आम्ही बनवत आहोत कौलावरचं चिकन. तर यासाठी पूर्णपणे कौल स्वच्छ साफ करून घेत आहे. त्यानंतर मग आम्ही या कौलावरती बनवणार आहोत चिकन. कौल स्वच्छपणे साफ करून घेतलेले आहेत आणि इथे पूनम चूल पेटवण्याची तयारी करत आहे. चुलीवरतीही आता जे आम्ही कौल साफ करून ठेवलेलं आहे ते चुलीवरती एकदम गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. ते कडकडीत तापल्यानंतर मग आपण त्यावरती बनवायचं आहे चिकन. चिकनचं मॅरिनेशन 1 तासापूर्वीच पूनमने करून ठेवलं होतं. सो त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि आता आपला कौल गरम झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकून चिकन टाकून मस्तपणे अल्टीपल्टी करून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि जी काही रेसिपी आहे ती मी बाकी सगळी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. तर मग आता तेल आपलं गरम झालेलं आहे. यात आपण टाकणार आहोत जे मॅरिनेट केलेलं होतं ते चिकन. आणि चिकन थोडंफार गरम होत गेलं की त्याला पलटी करून आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. असंच करून बाकी सगळं जेवढं चिकन असेल त्याला अशाच प्रकारे भाजायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या कौलावरचं चिकन बनवून रेडी होतं. तर मग आपलं कौलावरचं चिकन बनवून रेडी झालेलंच आहे. आणि याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटूनच जाईल. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करून घ्या. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा. आणि माझ्या चॅनल तेजा स्पीकला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या इंस्टाग्राम तेजस्विनी पाटील ऑफिशियल तिथे जाऊन मला फॉलो करा. आणि नक्कीच हा कौलावरचं जे चिकन आहे जे आम्ही केले ते नक्कीच घरी तुम्ही ट्राय करून बघा. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.